नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। 2 तारखेला कोरेगाव या ठिकाणी एक मैदान पार पडणार आहे। खरं तर ते हिंद केसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये बक्कासूर, मथुर असे अनेक मोठमोठे बैल आपल्याला पाहायला मिळणार आहे। दशम हिंद केसरी बकासूर हा देखील त्या ठिकाणी पळणार आहे। तो नुकताच आजारपणातून त्याच्या पायाला दुखापत झाली होती, त्यामुळे तो पोहू शकत नव्हता। मात्र तो पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे आणि तो कोरेगावच्या मैदानामध्ये दिसणार आहे। मात्र सोशल मीडियावरती आज दिवसभरामध्ये केवळ एका बैलाची चर्चा होती आणि त्या बैलाचं नाव म्हणजे महाराज। हा महाराज बकासूरला टक्कर देईल अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। तर नेमका हा महाराज आहे तरी कोण आणि या महाराजाबद्दल लोकांना काय वाटतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती महाराज या बैलाची तुफान हवा झालेली आहे आणि बकासूरला तो टक्कर देईल अशा प्रकारचं देखील बोललं जात आहे। मात्र लोकांना काय वाटतं या संदर्भात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, आपण काही कमेंट वाचणार आहोत की ज्या कमेंटद्वारे आपल्याला कळेल की नेमकं बकासूर आणि महाराज यांचा काय संबंध आहे। तर पहिली कमेंट आहे, धावा बकासूर आहे बकासूर, तो कोणाला सुद्धा भेट नाही, किंग ऑफ बकासूर। दुसरी कमेंट आहे, महाराज एक नंबर करणार म्हणजे करणार। तिसरी कमेंट आहे, देशात बकासूर एवढा स्पीड कोणत्या बैलाला नाही। त्यानंतर चौथी कमेंट आहे, लखन आणि लाडके आहे। अरे भाऊ महाराज अमरावती आणि साई आहे। गट पास होणार नाही, इकडे सगळे महाराज आहेत। सगळे महादेवाचे नंदी, जे चांगले पळतील ते जिंकतील, बकासूर बकासूर आहे। महाराजांचा व्हिडिओ पाहिला, आता खूप पळतो, 5.95 ml आहे, रेकॉर्ड ब्रेक आहे। अशा प्रकारच्या कमेंट आहेत। पुढची कमेंट बघूया, तिवसा जिल्हा अमरावती येथील फर्स्ट नंबर आला, महाराज पाहायला मी स्वतः। ते कोण पण घेऊन येऊ दे, आपण देवासोबत राहणार, जिंकला तरी बकासूर आणि हरला तरी बकासूरच। 10 हिंद केसरी ते पण 1 नंबर आहेत। आता जोपर्यंत पळतोय तोपर्यंत फक्त डबल सप्त हिंद केसरी झालेला बघायचा आहे भागाला। दादा, आम्ही महाराज प्रेमी आणि जिगरी ग्रुपच्या वतीने बोलत आहे, तसं तुम्ही व्हिडिओमध्ये सांगत आहे ती पद्धत चुकीची आहे दादा, कारण सर्व बैल आपल्यानुसार टॉपचे आहे आणि पण तुम्ही जसं व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या वाक्याने बैलगाडा मालकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो आणि जिगरी ग्रुपवाले असा कधीही कोणाचा विचार करत नाही, त्यामुळे तुम्ही अशी तुलना करणे योग्य नाही प्लीज। बकासूर हा एक मोठा विषय आहे, भाऊ नान नाही 4 वर्षासारखा धावतोय। अरे भावा काय बोलत आहे, महाराज जिगरी अमरावतीचा नंदी नंबर 1 आहे, याच वाद नाही, पण बकासूर सोबत असं भांडण लावायचं काम करू नको। लढत होईल, हार जीत हा खेळाचा भाग असेल, ज्या नंदीचा दिवस असेल तो जिंकेल आणि ज्याला खेळ म्हणून बघा। असे आले ना गेले किती, त्यांनी फक्त ताकद लावली, बक्या डॉन कायम वजनात बघा कसा धप्पा देतो। सगळं मान्य आहे दादा, 24 तास सलग 20 रेकॉर्ड तोड नाही, 1 नंबर। पावसात पण मानकरी बकासूरला कोणी चॅलेंज द्यायचं नाही। जेव्हा बक्या संपला बोलत होता तेव्हा बक्याने फरकाने 1 नंबर केलाय। गोटचा सर्जा जरा चुकून पिढ्यात आला ना, आज लिहून देतो 1 नंबर, टांगा कुठेच गेला नाही। बक्याला टाकाटाकी करायच्या नादाला पण कोणी लागायचं नाही। शंकरपट आणि सातारी चकडी लांब पळाला, 4 फुटाच्या बक्या कसा मारतोय तो बघाच, बक्या डॉन। ही एक पुढची कमेंट वादग्रस्त आहे, त्यामुळे ती आपण वाचणार नाही आहे। आम्ही पण भेटतोय, अवघड आहे शंकरपट आणि 300 फेरेला लय फरक आहे। बैलगाडा क्षेत्र आहे, काय काम नाही, काही भेट नाही, सेकंदाला भेटू दे। 2 मे सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांचं स्वप्न बकासूर साहेब पूर्ण करा। अशा प्रकारची कमेंट आहे, हे आमचं कुठले वैयक्तिक मत नाही। ही कमेंट तुम्ही सोशल मीडियावरती पाहू शकता। महाराज खूप स्पीड आहे शंकरपटात, कोठेही 1 नंबर फिक्स करतो। लखन संगे मागे नंबर 1 केला होता त्याने बकासूर आणि गोटचा सर्जा, व महाराज आणि लखन जबरदस्त लढाई होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या कमेंट या सोशल मीडियावरती आलेल्या आहेत, यात कुठलीही वैयक्तिक आमची कमेंट नाही आहे। जे काही सोशल मीडियावरती कमेंट आलेले आहेत त्याच या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।